1 फुटापासून ते 3.5 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत. खूप सुंदर आहे. बाल स्वरूपात बाप्पा बनवलेले आहेत. जे फॉईल वर्क नवीन आले तेही आपण करतो. प्रसिद्ध असा लालबागचा राजा, विश्वविक्रमी मुंबईचा राजा. डिलिव्हरीचा ऑप्शन आपल्याकडे ओपन आहे. याची जी कलर शेडिंग केली आहे ना, ही बालमूर्ती आहे मस्त. त्याला आम्ही कन्वर्ट करणार आहे मल्हारमध्ये. अरे हा खूप सुंदर वाटतोय हा. शाडू मातीचे पीओपीचे आणि कागदी लगद्याच्या मूर्त्या इथे. ही बैठक बघा, 30 व्हेरायटी आहेत. नवीनचं काम आता चालू आहे. भरपूर सारी बुकिंग पण व्हायला लागले आता या ठिकाणी बघायला मिळतील. कारण समोर बघण्याची मजा आहे ना, ती वेगळीच असते. तुला कोणता आवडला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील लालबाग येथे असलेल्या चिंतामणी गणेश संकुलजवळ, म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्याचा गणेश टॉकीज होता. या ठिकाणी आतमध्ये बरेच सारे वर्कशॉप आहे, पण या सगळ्यामध्ये आपण फिरल्याच्या नंतर निवडलेलं आहे श्री दत्त गणेश कला केंद्र. ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो तर शाडू मातीचे पीओपीचे आणि कागदी लगद्याच्या मूर्त्या इथे उपलब्ध आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त गणपती तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. कसं आहे की मी इथे आतमध्ये पहिल्या या वर्कशॉपमध्ये फेरी मारली आणि खूप सुबक अशा मूर्त्या आहेत. तर मला इथे खूप आवडल्या, तर म्हटलं इथे आपण व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचूया. कारण कसं घरगुती गणेश मूर्तीसाठी काय काहींची असं असते ना की त्यांचा फिक्स मूर्तिकार नसतो आणि अशा वेळेला ते भरपूर वर्कशॉप फिरत असतात. म्हणजे कुठली मूर्ती आवडेल कुठे नाही आवडेल, अशा वेळेला त्यांना जर व्हिडिओ जर त्यांना मिळाली तर ती बरं पडतं. त्याचं कोणतीही वाट न पाहता गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इकडे आहे ते चिंतामणी गणेश संकुल, म्हणजेच घरगुती गणपतींचे माहेरघर. अर्थात या ठिकाणी आतमध्ये भरपूर सारे वर्कशॉप असतात, अजून तेवढे सुरू नाही झाले आहे, पण आपण त्याच्यामधल्याच एका वर्कशॉपमध्ये चाललो आहे जिथे सुंदर गणपती आहेत. आता इथे येण्यासाठी इथून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती चिंचपोकळीचं रेल्वे स्टेशन आहे आणि या बाजूने तुम्ही आलात तर इथे लालबागचा इथे नाका आहे, म्हणजे लालबागचा राजा इथे बरोबर समोर बसतो. तर इथे श्रॉफ बिल्डिंगच्या बरोबर बाजूला पूर्वी या ठिकाणी गणेश टॉकीज होतं आणि इथेच आता चिंतामणी गणेश संकुल आहे जिथे आता आपण चाललो आहे. हे बघा, पहिले आता आपल्याला या ठिकाणी चप्पल काढून आत जायचं आहे. तर हे बघा, इथून आपण आतमध्ये आल्या आल्या इथे जो हा वर्कशॉप आहे इथे आपण पाहू शकतो श्री दत्त गणेश कला केंद्र लालबाग, जिथे आता आपण चाललो आहे. आणि इथे आल्या आल्या पहिलं इम्प्रेशन काय सांगशील? बापरे, डायरेक्ट मुंबईच्या राजाजवळ पोचलीस. खूप सुंदर आहे आणि ना सगळ्या गणपतींचे जे कलर टोन आहे ना स्किनचा, खूप सुंदर आहे. ओके, ठीक आहे. हे बघा, पहिलं तिचं इम्प्रेशन इथे पडलं. मुंबईचा राजा गणेश गल्ली, मूर्तिकार आकाश तिरमल यांनी गेल्या वर्षी साकारलेली. आता बघूया आपण या सगळ्या वर्कशॉपमधल्या बाकीच्या गणेश मूर्ती. तर आता आपण आलो आहोत श्री दत्त गणेश कला केंद्रामध्ये आणि आपल्यासोबत दादा. नमस्कार दादा. नमस्कार. हां, नाव का तुमचं? माझं नाव प्रथमेश कुडाळी. अच्छा, इथे स्वागत आहे श्री दत्त गणेश. हां, थँक्यू. तर इथे आपल्यासोबत प्रथमेश दादा. मला सांगा दादा की हे जे श्री दत्त गणेश कला केंद्र आहे ते तरी किती वर्षापासून तुमच्याकडे गणपतीच्या मूर्त्या मिळतात? हे आता आपण लालबागमध्ये 2 वर्ष आहे. गेले 6 वर्ष आपण परेलमध्ये स्वतः माझ्या घरी काम करत होतो मातीच्या मूर्त्यांचं. आता यावर्षी मातीच्या मूर्त्यांनी पीओपी लगदा माती आपण हे सगळे ऑप्शन्स लोकांसाठी ओपन केले. अच्छा, म्हणजे तिन्ही पण ऑप्शन आहेत. आणि तुम्ही स्वतः म्हणजे मातीच्या मूर्त्या करतात, म्हणजे तुम्ही स्वतः मूर्तिकार आहात? हो, मी मूर्ती घडवतोय आणि माझ्यावर अजून माझे 2 मित्र तेही मला म्हणजे त्याच्यामध्ये सहकार्य करतात. हां, छान. मग आता समजा तुमच्याकडे कोणी आलं गणपती बुक करण्यासाठी, तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत तुमच्याकडे? 1 फुटापासून ते 3.5 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये बॅलन्सिंग सुद्धा आहेत, पण ते बॅलन्सिंग आपण इथे जागा कमी असल्यामुळे लावत नाहीये. अच्छा, म्हणजे समजा कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना फोटो वगैरे दाखवून करू शकतो, पण त्याची बुकिंग फेब्रुवारीमध्ये आपली क्लोज होते. अच्छा, हां, ठीक आहे. चला बघूया आपण गणपतीची मूर्ती. ठीक आहे, बघा, ही पहिली मूर्ती आहे. हां, हे बाल स्वरूपात बाप्पा बनवलेला आहे. त्याला केस वगैरे लावून पूर्ण रिअलिस्टिक लुक दिलेला. हां, खूप सुंदर वाटतं. आणि त्याच्या तर किती फुटाचा आहे हा गणपती? हा 2.25 फुटाचा बाप्पा आहे. अच्छा, 2.25 फुटाचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गणपतीचं जी बॉडी टोनची शेड आहे ना, ती खूप सुंदर वाटते. हां, तर इथे आपण बघू शकतो दुसरी गणपतीची मूर्ती आहे आणि तिला पण मॅचिंग एकदम मस्त केलेलं आहे. साडीमध्ये 1 टन पूर्ण गणपती बाप्पा गेलाय. हां, मस्त. म्हणजे तुमच्याकडे वेशभूषा केलेले पण गणपती आहेत आणि असे नॉर्मलवाले पण आहेत? नॉर्मलवाले पण आहेत. वेशभूषा, डायमंड वर्क, फेटा, धोतर, परत आपल्याकडे अजून गोल्डन वर्क आहे. जे फॉईल वर्क नवीन आलं तेही आपण करतो. ओके, तर हे बघा, इथे ही मूर्ती आहे. ही या गणपतीला वेशभूषा केलेली नाही, पण डायमंड वर्क केलेलं आहे. मला वाटतं साऊथचा लुक वाटतोय ना? साऊथचाच आहे. हां, खूप छान. आणि गोल्डन म्हणाला ते हे काय? हो, हे नाही, हे गोल्डन आपली ड्रिपरीमध्ये आहे. आपण फॉईल म्हणजे पूर्ण हे गोल्डन आपण ह्याच्यामध्ये फॉईल वर्क करून देतो, जसं मुंबईच्या राजाला. अच्छा, समजलं. हां, म्हणजे मुकुटावरती ते पेपराचं वगैरे करतात ते. अच्छा. तर इथे आपण पाहू शकतो इथे या ठिकाणी असा पारंपरिक पद्धतीमध्ये इथे बसलेला गणपती, खूप सुंदर. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रसिद्ध असा लालबागचा राजा. आणि लालबागचा राजा ज्या पद्धतीने वाटतोय ना, तो खूप सुंदर वाटतोय. मस्त. मग दादा मला सांगा की समजा पीओपीच्या गणपती वगैरे कोणी घेतले तर तुमच्याकडे डिलिव्हरीचा वगैरे ऑप्शन आहेत? डिलिव्हरीचा ऑप्शन आपल्याकडे ओपन आहे.
पण फक्त मुंबईमध्ये आहे. आता आपण चालू आहे प्लॅन की ऑल ओव्हर महाराष्ट्र करायचा. अच्छा, पण सध्या तरी मुंबईमध्ये अवेलेबल आहे. ओके, ठीक आहे, चालेल. हे बघा, हा पण गणपती खूप सुंदर वाटतोय आणि एकदम असं युनिक अशा सिंहासनमध्ये या ठिकाणी विराजमान झालेला आहे. खूप छान. आता मी तुम्हाला मातीचे वेगवेगळे बाप्पा दाखवतोय. हां. 1 फुटापासून 1.5 फूट 2 फुटामध्ये बघा. याला पण ड्रिपरी डायमंड वर्क करून भेटतं आपल्याकडे. हा, पहिलावाला आहे तो इथे वेशभूषा केलेला आहे, दुसरा आहे तो डायमंड वर्क केलेला आहे आणि तिसरी आहे ती अशा प्रकारे सिंपल मूर्ती आहे, पारंपरिक बैठक. हा, म्हणजे हे ते 1.25 फुटाच्या रेंज मधले आहेत ना हे? हो हो. अच्छा, हे बघा, हा 1.5 फुटाची रेंज, 1.25 फूट अशी 21 इंच पाटी लावलेले आहेत. अच्छा, तर हे बघा, इथे आपण पाहू शकतो तो इथे मोदक घेऊन बसलेला गणपती आहे. या ठिकाणी इथे उंदरावरती बसलेला गणपती आहे आणि या ठिकाणी ते शंकराच्या रूपामधला गणपती आहे. खूप सुंदर. म्हणजे इकडली जी आहे ती ही पूर्ण मातीची माती रेंज आहे ना? हा पूर्ण यू मातीचा रेंज आहे. अच्छा, इथे आहे ते सर्व मातीचे गणपती आहेत. पण तुमच्याकडली पीओपीच्या गणपतीची जी बॉडी टोन होती ना, ती जबरदस्त होती. Yes. हा, म्हणजे असं जिवंत बाप्पा आपल्या समोर बसलेल्याची नक्कीच जाणीव होते त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काही पेंटिंग आपली पण आहे, त्यामुळे ती तुम्हाला टेक्स्चर तेवढं फील येईल, कारण आम्ही स्पेशल वर्क केलेलं आहे तेवढं. अच्छा अच्छा, नाही, मस्त मस्त. आता मी तुम्हाला 2.5 फुटाचे गणपती दाखवतोय काही. ओके. पहिला आपला तेजूगायचा मानाचा गणपती. हा. त्यानंतर आपला महाराजा पॅटर्न आहे. हा. विश्वविक्रमी मुंबईचा राजा. हा, खूप सुंदर आहे. त्यानंतर आपला गट्टू गणपती, जो सगळ्यांचा यावर्षी आवडता गणपती खूप आहे. छान, खूप छान. आणि ऍक्च्युली ह्याची जी कलर शेडिंग केली आहे ना, हो. ती खूप सुंदर वाटते. येस येस. हा. एवढे बुकिंग पण झालेले आहेत. हो, हे बुकिंग झालेले आहेत. बापरे, हे बघा, एवढ्या बुकिंग झालेल्या आहेत. कुठला गणपती याच्यामधला तुम्हाला जर आवडला असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी बुकिंगसाठी या. दादा, महत्वाचं म्हणजे जेव्हा मी मगाशी बाहेर होतो ना त्या तिकडे कोपऱ्यामध्ये, हा गणपती बघून मी आतमध्ये आलो. अच्छा. या गणपतीचा जो पितांबरची जी कलर शेड होती ना, हो. खूप जबरदस्त वाटते. आता याला आम्ही कन्वर्ट करणार आहे मल्हार मध्ये. अच्छा, त्याला तलवार वगैरे देऊन पूर्ण हे करणार आहे. हा, म्हणजे समजा आता या पोझिशनला समजा कोणी आलं आणि त्याला समजा गणपती बनवून हवा असेल तर आता तसं ऑप्शन नसेल ना? बनवून ऑप्शन आता आपण क्लोज केलेला आहे, पण मॉडिफिकेशन काय हवं असेल, जसं ड्रिपरीमध्ये वगैरे, बरोबर, किंवा कोणत्या स्वरूपात बाप्पा हवा असेल तसं आम्ही करून देऊ. हा, म्हणजे या गणपतीला आपण जय मल्हार वगैरे रूप तसं बनवू पूर्ण, शकतो. करू शकतो. हा, पण या गणपतीचं धोतरचं जी शेडिंग आहे ना, ती मला खूप आवडली. हो. आणि याच्या बाजूचा पण खूप सुंदर वाटतं, म्हणजे मोठ्या गणपतीची प्रतिकृती वगैरे. आहे, हा, आपण इथे पारंपरिक पोज मध्ये बसलेला गणपती आहे. ब्राह्मण बाप्पा बसलेला हा, आहे. खूप सुंदर. एकदम खरा बाप्पा वाटतो. हा, ऍक्च्युली हे या गणपतीची क्रेज आहे ना, ती पूर्वीपासून आहे आणि ती अजूनही गेली चालूच आहे. हा, मस्त वाटतं हा गणपती पण. आणि इथे आहे ही बालमूर्ती आहे, मस्त खूप सारे मोदक घेऊन बसलेला गणपती आहे आणि मस्त वाटतं हा पण. आणि हा पण सुंदर आहे. गणपती बाप्पा मोरया. आता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रभावामध्ये बाप्पाची मूर्ती आता तुम्हाला दाखवतोय. हा, हे बघा, आता ही बैठक बघा, ही खूप सुंदर वाटते. एकदम युनिक पद्धतीमध्ये आहे ही. त्यानंतर मोराच्या पिसाऱ्यामध्ये जो आपला बाप्पा बसलेला आहे, विराजमान झालेला आहे बासरीवरती बसलेला आहे आणि बॅक साईडला मोराचा पिसारा आहे. मस्त. म्हणजे या साईडला सगळे ते प्रभावळवाले गणपती आहे तिकडे. हा, आणि इथे आपण पाहू शकतो श्री स्वामी समर्थांच्या रूपामधला गणपती आहे आणि त्याच्या बाजूला इथे श्रीकृष्णाच्या रूपामधला आहे. श्रीकृष्णाचा ॲक्च्युली बॉडी टोन पण मस्त वाटतोय, पण ज्या पद्धतीने तुम्ही त्याची वेशभूषा केली आहे ना, खूप मस्त वाटते. म्हणजे कलर कॉम्बिनेशन बेसिकली खूप सुंदर आहे. हो, आपल्याकडे बघा कलर कॉम्बिनेशनमध्ये 30 व्हेरायटी आहेत, नवीन नवीन धोतर, शेला, फेट्याच्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे एम्ब्रॉयडरीवाले शेले आहेत. हे आपण कस्टमर चॉईसच्या हिशोबाने आपण त्यांना करून देतो. ओके, म्हणजे समजा एखादा कोणी व्यक्ती आला या ठिकाणी गणपती बुक करण्यासाठी, समजा मी आलो आणि मला हा गणपती आवडला, पण माझं असं असेल की ह्याचा धोतरचा कलर किंवा शेल्याचा कलर वेगळा मला हवा असेल, तर मी ह्याच्यामध्ये चॉईस करून तुम्हाला 26 नंबर आवडलाय तर तुम्ही आम्ही बिलवरती तसं लिहणार की 26 नंबर धोतर किंवा 2 नंबर शेला. ओके, फेटा क्रमांक, फेटामध्ये ऑप्शन बी किंवा एफ असं कॉम्बिनेशन आपण करून ते करू शकतो. हा, म्हणजे कन्फ्युजन पण राहणार नाही, चूक पण नाही होणार तशी. मस्त. तरी बघा, इथे या ठिकाणी असं ऑप्शन आहे आणि इथे जो गणपती ज्या पद्धतीने सजवलं आहे ना, खूप मस्त वाटतात. म्हणजे अशा पद्धतीचे पण आहेत आणि जे बेसिकमध्ये असतात, पारंपरिक असतात ते पण आहे. आता मला सांगा की आता इथे वर्कशॉपमध्ये जर कोणी आलं तर त्याचं टायमिंग काय आहे मग? टायमिंग आपला सकाळी वर्कशॉप 10 वाजता खुलतो आणि 12 वाजेपर्यंत आपण ओपन असतो. ओके. श्रावण महिन्यात आपल्या 24 आवर्स आपण चालू असतो. फक्त त्यांनी कॉल करून रात्री यावं. हा, म्हणजे काही कन्फ्युजन असेल तर तेच सांगतील म्हणून. ओके. तर दादा मला सांगा की समजा कोणी गणपती बुकिंगसाठी वगैरे येणार असेल तर तो कधीपर्यंत येऊ शकतो या ठिकाणी? गणपती बुकिंग आपल्या जोपर्यंत आपल्याकडे पीस अवेलेबल आहे तोपर्यंत आपण बुकिंग घेतो. श्रावण महिन्याच्या लास्टच्या 5 दिवसापर्यंत आपण बुकिंग घेतो. ओके. आणि अजून एक गोष्ट की तुम्ही सुरुवातीला बोलला होतात की लगदेचे गणपती पण तुमच्याकडे आहेत, पण आता तुमच्याकडे बघायला नाही. ऍक्च्युली पेंटिंगचं काम चालू आहे, ते आपल्या 20 तारखेला आपल्याकडे तो सगळा स्लॉट येईल. अच्छा, यामध्ये पण खूप वेगवेगळे ऑप्शन आहेत. म्हणजे 20 जुलैपर्यंत? हो. अच्छा, 20 जुलैपर्यंत ह्यांच्याकडे आता पीओपी आणि मातीच्या व्यतिरिक्त लगद्याचे पण गणपती येणार आहेत. आता समजा कोणाला कन्फ्युजन असेल किंवा काही इन्क्वायरी असेल तर तुमचा नंबर वगैरे असेल ना? हो, नंबर आहे. हां, बोला. माझा पहिला नंबर आहे 9699923441.
दुसरा नंबर आहे 9619234410. ओके, हा तुमचा व्हिजिटिंग कार्ड आहे का? हा माझा व्हिजिटिंग कार्ड आहे. ओके, हा बघा इथे अशा प्रकारे आहे. श्री दत्त गणेश कला केंद्र यांच्याकडे कागदी शाडू मातीचे आणि POPचे गणपती मिळतात आणि ॲड्रेस वगैरे सर्व आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व आहे. याचं काम झालं नाही अजून, म्हणजे चालू आहे. याचं काम आता चालू आहे, फक्त तुरा लावणं बाकी आहे आणि थोडे आभूषणचं काम बाकी ऑलमोस्ट झालेलं आहे. पण बघ ना, मस्त वाटते ते कलर कॉम्बिनेशन, खूप कलर छान वाटतं. फिरव ना, कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटतंय, भारी ना. बैठी पोज एकदम मस्त वाटते. त्यांचं कलर टोनच खूप छान आहे. हा, तर हे बघा इथे आपण पुन्हा इथे आलो, आपण खूप सारे गणपती. अरे हा खूप सुंदर वाटतोय हा. आणि हा सफेद उंदीर आहे, सफेद उंदीर ॲक्च्युली बघ, सफेद आणि हा मरून जो कॉम्बिनेशन आहे ना, हा गणपती पण मला खूप आवडला. या ठिकाणी दगडूशेठचा गणपती आहे इथे. हा, इथे पुन्हा बघा पारंपरिक पोज आहे. इथे भरपूर सारी बुकिंग पण व्हायला लागले आता. इथे पारंपरिक पोजवाला आहे आधीपासूनच आणि इथे पण पारंपरिक. इथे पुन्हा उंदीर, हा ग्रेवाला उंदीर आणि इथे व्हाईटवाला उंदीर. दोन्ही मध्ये मला हाच असा आवडला. त्याचे डोळे वगैरे छान. हा, खूप छान. तर बघा इथे आपण पुढे पुढे जातोय, खूप सारे गणपती इथे पाहायला मिळतात. सुंदर वाटतं. हा, मस्त वाटतं, एकदम काय बोलतात ना, एकदम नाजूक. आशीर्वादाचा हात बघ किती सुंदर वाटतोय तो. आणि हा गणपती मला खूप आवडला. हा पण याची जी बैठक आहे ना, मस्त वाटतं एकदम. हा बघ ना, गोलू मोलू हा, खात्यापित्या घरचा मस्त. पण छान. इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत, म्हणजे भरपूर गणपती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. इथे मोराचं सिंहासन आहे आणि इथे इथे पुन्हा मातीच्या मूर्त्या चालू झाल्या आहेत, म्हणजे हा 1 फुटापासून. हा बाबू, आवडले का गणपती? आवडले? कुठला आवडला तुला? कोणता आवडला? विचार करतोय. अच्छा, हा मस्त, तुझ्यासारखाच आहे तो. तुमच्या घरी गणपती येतो काय? केवढा येतो? केवढा मोठा असतो बाप्पा? बडा रहता है या छोटा रहता है बाप्पा? अच्छा, तेवढा असतो. मग तुमची काही बुकिंग झाली की व्हायची आहे तुमची गणपतीची? आता आम्ही करायला चालू. अच्छा, तुम्ही बघण्यासाठी झाले आहेत. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला. गणपती बाप्पा. तर बघा इथे आपण तर इथे आपण पाहू शकतो खूप सारे ऑप्शन आहेत, म्हणजे काम चालू आहे. ड्रेपरी वर्कचं काम चालू आहे आणि ॲक्च्युली ज्या प्रकारे त्याला डायमंड वर्क आहे ना, त्याच्यामुळे तो अजून शोभून वाटतोय. अजून एक मला आवडलं बघा, हा वाला. हा, सिम्पल आणि ब्युटिफुल ना, मस्त. मला सांग ना, आता एक प्रश्न मी तुला विचारतो, त्याचं नायरी लावू नकोस. हां, उत्तर द्यावंच लागेल. कुठला गणपती आवडला तुला सगळ्यात जास्त? असं वाटलं तू समजा तू आली असतेस आणि तुला एक कुठला तरी बुक करायचं, कुठला आवडला असं तुला? अरे तू असं, मी तुला किती वेळ विचारले, असं कुठे गेल्यावर विचारू नको. मला सगळे घ्यावेसे वाटतात. अरे हा पण पाहिजे, तो पण. पण मला खास करून बालमूर्त्या आवडतात. हा छान आहे. हां, धनशीला हा आवडला. मातीची मूर्ती आहे त्यामुळे अजून मातीची मूर्ती ही आवडलेली आहे. तर आता आपण आलो होतो ते श्री दत्त गणेश कला केंद्रामध्ये आलो होतो आणि खूप गरमी झाली. ॲक्च्युली पाऊस आधी धो कोसळला आणि तो गायबच झाला. एवढा गायब झाला की असं वाटलं की आता उन्हाळ्याचेच दिवस आले, आता पुन्हा सगळे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असो. तर आपण या ठिकाणी आलो होतो ना, तर इकडे गणपती खूप सुंदर सुंदर आहेत. फक्त असं की माझा बॅड लक असं की मला लगद्याचे गणपती पाहायला मिळाले नाही. म्हणजे मी बघितलेले आहेत पण मला इथे पाहायला मिळाले नाही. म्हणजे ते म्हणाले की 20 जुलैपर्यंत येणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त गोष्टी, गणपतीचे सगळे कसे गणपती आहेत, कशा प्रकारे त्याचं सजावट करून देणार, बुकिंग वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. आता कसं आहे की फक्त ह्याच्यामध्ये प्राईसचं मी सांगितलेलं नाही आहे, तर तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही त्यांना संपर्क करून त्यांना प्राईस वगैरे विचारू शकतात. कारण कसं आहे, प्रत्येक गणपतीची किंमत ही वेगळी वेगळी असते. आता समजा एखादा 1 फुटाचा गणपती असेल तर त्याच्यामध्ये वर्कवरती पण डिपेंड असते की सिम्पल घेतोय आपण किंवा त्याच्यामध्ये डायमंड वर्क आहे किंवा ड्रेपरी वर्क आहे, त्याच्यानुसार त्याचे प्राईस चेंजेस होत असतात. म्हणूनच मी तुला नंबर तुम्हाला शेअर केलेला आहे. काही कन्फ्युजन असेल, काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात. आणि कुठला गणपती आवडला असेल तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला तो स्क्रीनशॉट पण पाठवू शकतात, म्हणजे तुम्हाला ते त्याची किंमत सांगू शकतील. पण माझं तुम्हाला हे असेल की तुम्ही स्वतःहून येऊन समोरासमोर बघा, कारण समोर बघण्याची मजा आहे ना, ती वेगळीच असते. थँक्यू दादा, तुमच्याकडे येऊन खूप छान वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी समोरूनच तुमच्या इकडले गणपती पाहिले आणि तेव्हा मी विचार केला की इथे जाऊन आपण व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवायची. बरोबर, बरं झालं तुम्ही आमच्याकडे आलात. आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतः किंवा माझी पूर्ण फॅमिली तुमचे व्लॉग्स बघतो आणि ते आम्हाला खूप आवडतात. तुमच्यामुळे आम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे नवीन गोष्ट शिकायला भेटते, दुसऱ्यांच्या कारखान्यातली असू दे किंवा तुमच्याकडनं असू दे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि तुम्हाला तुमच्या या बिझनेससाठी हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण भरपूर लोक आहेत,
म्हणजे मी आहे, धनश्री आहे आणि खूप सारे गणपती बाप्पा आहेत. गणेशोत्सव आता अवघ्या 2 महिन्यावरती आलेला आहे. भरपूर साऱ्यांची लोकांची लगबग सुरू झालेली आहे. ज्यांचा मूर्तिकार फिक्स नसतो त्यांची तर भरपूरच असते. म्हणजे कसं आहे, ऑफिसमधनं आलो किंवा विकेंडला प्रत्येक वर्कशॉपला जायचं, कुठे कुठे वर्कशॉप असतात त्या ठिकाणी व्हिजिट करायची. कुठला गणपती आवडतो मग आपण त्याचे फोटो काढतो, मग ते आपण घरी दाखवतो, मग त्याच्यानंतर संपूर्ण फॅमिली येते, मग ती डिसाईड करते, त्याच्यानंतर तो गणपती फायनल होतो. अशा पद्धतीने असते. त्याच्यामुळे वर्कशॉपमध्ये जाऊन व्हिजिट करणे हे गणेशोत्सवाच्या आधीचं सर्वात मोठं काम असे आणि हेच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती श्री दत्त गणेश कला केंद्राला, जे लालबागमधील गणेश टॉकीजच्या इकडे आतमध्ये संकुलमध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला शाडू मातीचे, POPचे आणि लगद्याचे गणपती बाप्पा मिळणार आहेत. इकडले मला सर्वात भारी खासियत वाटली ती म्हणजे गणपती बाप्पाची इथली कलर टोन. खूप सुंदर असे गणपती आहेत, वेशभूषा केलेली आहेत, सिंपल पण आहे. तर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला गणपती बाप्पा नक्की आवडतील. या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. आता हा व्लॉग मी इथेच संपवतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा.